करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमच सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, प्रत्येक वेळेला नशिबाची साथ मिळणार नाही. नशिबाची साथ तेव्हाच भेटत असते जेव्हा तुम्ही बघा प्रत्यक्षात उत्तम प्रकारे कार्य केलेले असेल. आपण आपल्या आयुष्यात काय पाहतो की माझंच नशीब असं फुटकं का? कारण आपण एकमेकांशी तुलना करत बसतो. त्याच्या आयुष्यात काय एवढं लिहून ठेवलं आहे, तिच्या आयुष्यात एवढं काय प्राप्त करून दिलेलं आहे आणि माझ्याच आयुष्यात असं का? समर्थ म्हणाले की प्रत्येक वेळेला नशीब पाहायचं नसतं, तर कर्म पाहायची असतात. आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, का कर्माचा भाग दिलेला आहे. अरे तुझे जर कर्म जर उत्तमाचे असतील तर तुला त्या कर्माप्रमाणे फळसुद्धा प्राप्त होईल. पण आपण काय विचार करतो, कर्म नको, मला फक्त फळ हवं आहे. कसं मिळेल हो? समर्थ म्हणाले, आदर आणि चादर चुकीच्या माणसाला देऊच नका, कारण आपण उघडे पडतो. म्हणजेच काय, का भाग दिलेला आहे. आपल्याला प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव माहीत असतो आणि माहीत असतानासुद्धा आपण ही चूक करतो. जी व्यक्ती आपल्याला आदर करत नाही, जी व्यक्ती आपल्याला मान सन्मान करत नाही, उलट त्याच व्यक्तीशी आपण बोलायला जातो. मग शेवटी ती व्यक्ती आपली इन्सल्ट करते, अपमान करते. मग आपण विचार करतो, अरे या व्यक्तीशी बोलायला गेलो नसतो तर बरं झालं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चादर. जर चादर बघा पूर्ण पायापासून डोक्यापर्यंत जर चादर असेल तर उघडं पडणार नाही. पण जर आखूड असेल तर पायावर घेतली तर तोंड उघडं पडेल आणि तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतील. म्हणजे विचार करायची गोष्ट म्हणजे कर्मसुद्धा उत्तमाचे हवेत आणि कर्माबरोबर नशीबसुद्धा साथ देईल. मग त्यासाठी काय करावं लागेल, तर कार्य उत्तमाचं असणं फार गरजेचं आहे. आपण उपकार केल्याने माणूस दबतो, बरोबर आहे, तर मदत केल्याने माणूस उभा राहतो. आता प्रत्येक वेळेला आपण एकमेकांना जर मदत करायचं ठरवलं, लोक काय विचार करते, अरे यांनी मदत केलेली आहे, पुन्हा यांना मदत करावीच लागणार आहे. आपण मदत केली, आपण बघा उभा राहिलेलो आहोत का, प्रत्येकाला आम्ही मदत केलेली आहे. परंतु कोणाचं जर आपण घेऊन राहिलो तर आपल्याला परत त्यांना देणंच आहे, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, आव्हान स्वीकारणाऱ्या लोकांनाच माहिती असतं, ताणतणाव, अस्वस्थता, कुणाच्या छत्रछायाखाली राहणाऱ्या लोकांना या गोष्टीची काही कल्पना नसते. आव्हानं तीच स्वीकारतात. आपण काय विचार करतो बघा, प्रत्येकजण अभ्यास करत असतो, बरोबर. शालेय जीवनामध्ये विद्यार्थी असो, विद्यार्थिनी असेल, सर्वजण 100 मार्क मिळवतात का हो? नाही मिळवत. काही जण 35% मिळवतात, काही जण 50% मिळवतात, काही जण फर्स्ट क्लास नाही म्हणजे 60%च्या वरती मिळवतात, काही जण 90-99% मिळवतात. कशा प्रकारे? आपण काय विचार करतो, अरे या मुलाने, या मुलीने कधी अभ्यास केला नव्हता, परंतु याचं किती नशीब आहेत, याची किती नशीब आहेत बघा. प्रत्यक्षपणे हा फर्स्ट क्लासने पास झाला, ही फर्स्ट क्लासने पास झाली, आपण असा विचार करतो. परंतु नशीब का? कारण त्याचे मागचे पुढचे हुशार होते, त्याला सर्व बघा उत्तम प्रकारे उत्तरं त्याला मिळाली. जसा पेपर होता त्याप्रमाणे लिहित गेलं आणि फर्स्ट क्लासने पास झालं. आणि आपण अभ्यास करूनसुद्धा आपण त्याच्या पुढे जाऊ शकलो नाही आहे. मग आपण काय विचार केला, आपल्या मनामध्ये काय आलं की मी एवढा वर्षभर अभ्यास करून
मला तेवढे गुण प्राप्त करता आले नाही आहे, परंतु हा विद्यार्थी किंवा ही विद्यार्थिनी अभ्यास करत नसताना सुद्धा एवढे मार्क मिळाले. नशीब आहे. बरोबर आहे. आपण एकमेकांचं नशीब पाहायला जातो. म्हणजेच काय? अरे याच्या घरामध्ये आहे ना टी व्ही आहे, एवढ्या इंचाची आहे. याच्याकडे बघा फ्रीज आहे, डबल डोअरचं आहे. आहे की नाही? आपण हेच पाहतो ना, अरे याने आहे ना सिलिंगला मस्तपैकी आहे ना पी-ओ-पी केलेली आहे. ह्याच्याकडे आहे ना 4 व्हीलर आहे. आणि नंतर मग आपल्या घराकडे येऊन पाहतो. आपल्या घरामध्ये काय असतं? बेडवर एक उशी असते, एकीकडे पिशवी असते, तिकडे एक खुर्ची तुटलेली असते. आपण असा विचार करतो. परंतु त्या व्यक्तीने काय कर्म केलेले आहेत ना ते पहिलं बघ ना. त्याच्याकडे कसा पैसा आलेला आहे हे सुद्धा बघ. हे आपण पाहत नाही. काय कर्म केलेले ते पाहत नाही. फक्त आपण काय विचार करतो, अरे याच्या नशिबात आहे ना हे सर्व लिहून ठेवलेलं आहे. अहो नशीब काय लिहून ठेवणार आहे? तू जसे कर्म करशील तसंच तुला मिळणार आहे ना. म्हणून माणूस एक प्रकारे जर पाहायला गेलं ना, तो कुलपासारखा आहे. कुलूप. बघा, ज्याप्रमाणे आपण बोलत असतो ना, बोलताना जर आपण जास्त प्रकारे बोलत गेलो ना, तो लोक लगेच विचार करतात, अरे ही व्यक्ती आहे ना खूप बोलत असते, या व्यक्तीला प्रमाण नाही आहे. बरोबर की नाही? आणि एखाद्या वेळी आपण काय असतं, समोरची व्यक्ती कितीही काही बोलत असली ना तरी आपण शांत बसतो. मग आपल्याला लोक बोलतात, अरे एवढं आम्ही बोलत असताना सुद्धा ही व्यक्ती तोंड उघडत नाही आहे. मग तेव्हा कळतं की कशा प्रकारे बोलायचं असतं, कशा प्रकारे एकमेकांना रिस्पेक्ट द्यायची असते, कशा प्रकारे आदर मान राखायचा असतं. म्हणून विचार कर. मनुष्य देहाला यश मिळवणं हे कोणाच्या आधारावर नसतं, तर ते चांगल्या विचारांवर असतं. आता एखादा खेळाडू असेल, त्याला सांगायला लागतं का हो? बघा, धावपट्टीवर जेव्हा तो खेळायला जातो तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये फक्त एवढंच असतं की समोरचा आलेला चेंडू उत्तम प्रकारे टोलवायचा आहे. त्याच्या मनामध्ये अनेक विचार असतील, अनेक दबाव असेल, परंतु तो कुठल्याही विचारांवर किंवा दबावांवर नसतो. तो फक्त एवढंच असतो की मला खेळायचं आहे. आणि समोरचा जो बघा, त्यांच्याच टीममधला जो खेळाडू समोर असतो तो त्याला आधार देत असतो, कायम सोबत असतो. म्हणून चांगले विचारसुद्धा कायम असावेत, तरच जीवनाला उत्तम प्रकारे साथ मिळेल. आपण 4 व्हीलर घेतलेली आहे, बरोबर आहे. वरून आपण बघा किती जरी स्वच्छ केली, साफ केली, परंतु आतमधले जर इंजिन खराब असेल किंवा ब्रेक उत्तम प्रकारे लागत नसेल, गिअर बघा उत्तम प्रकारे साथ देत नसतील, तर गाडी आपल्याला उत्तम प्रकारे साथ देईल का? नाही आहे. का? कारण एक कुठेतरी खराब आहे. म्हणून लक्षात ठेवा, आपण ऐकत असताना कंटाळा येतो, आपल्यालाच कंटाळा येतो. म्हणून लक्षात ठेवा, आपला मोठा भाऊ असेल किंवा मोठी बहीण असेल, एक प्रकारे भाऊ म्हणजे वडिलांप्रमाणे असतात आणि बहीण म्हणजे आईप्रमाणे असते. ज्यावेळी आई वडील असतात तेव्हा भाऊ बहिणीची किंमत कळत नाही. पण जेव्हा एखाद्या वेळी बघा वडील निघून जातात, आई निघून जाते ना, तेव्हा साथ देणारा आपला भाऊच असतो आणि मोठी बहीणच असते. लक्षात ठेवा, हे कर्तव्य बघा उत्तम प्रकारे पार पाडत असतात. म्हणजे तुमच्या रोखठोक बोलण्यानं एखादं नातं तुटलं तरी चालेल, पण आपण आपला आळमिळीत होऊन देऊ नका. लक्षात ठेवा. कारण काय असतं की अशानं तुमची कायम असं वागणाऱ्यांचं बघा, त्यांच्या आयुष्यात अनेक प्रकारची संकट पाहायला मिळतात. कारण आपण सगळ्या गोष्टी
मनाला लावून घ्यायचे नाही आहेत. सगळ्यांचं जर आपण ऐकत बसलो ना, तो लोक बघा आपल्याला कमी लेखतील. आपण वरून आहे ना, खरं पाहायला गेलो तर फणसासारखं असावं, काटेरी, लोकांना वाटलं पाहिजे, परंतु आतून मिळमिळीत असलं पाहिजे. कारण का, जर आपण वरूनच मिळमिळीत असो तर लोक बघा आपल्याला विचारणार सुद्धा नाही. एखाद्या वेळी लोक आपला गैरफायदा उचलण्यापेक्षा, लोक रोखठोक बोलण्यापेक्षा, तिथे सुद्धा आपल्याला बघा समर्थांनी शिकवण उत्तम प्रकारे दिलेली आहे की चांगले विचार असेल तर चांगल्या विचारांप्रमाणेच बोलता आलं पाहिजे. कष्ट अनेक जण करतात, त्याबरोबर नशिबाची साथ असायला पाहिजे, तरच घरावर यशाचं तोरण लागत असतं. आपण काय विचार करतो, अरे मी खूप कष्ट करतोय पण कष्टाप्रमाणे मला फळ मिळत नाही आहे, का मिळत नाही आहे याचा सुद्धा विचार करणं फार गरजेचं आहे. तुम्ही रात्रंदिवस काम करताय, परंतु त्या कामाप्रमाणे आपल्याला जर पैसे मिळत नसतील, काही जण बघा 8 तास काम करतायत परंतु त्याला 700 रुपये, 1000 रुपये 7 तासांची मिळत आहे, 8 तासांची मिळत आहे. आणि आपण सुद्धा तेच काम 8 तास करत आहोत आणि आपल्याला जर 250-300 रुपये जर मिळत असतील, मग उपयोग काय? काय आपल्यामध्ये कमी आहे? तोच काम करतोय, तेच काम आपण करतोय, मग आपल्याला पैसे कमी का? त्याला सुद्धा तेवढाच एक्सपिरियन्स आहे, आपल्याला सुद्धा तेवढाच एक्सपिरियन्स आहे, मग आपल्यालाच पैसे कमी का? आपण सुद्धा कष्ट करतोय. मग कधीच कोणाची परत येण्याची वाट पाहू नका की तो व्यक्ती माझ्या आयुष्यात परत येईल आणि माझे चांगले दिवस येतील. नाही आहे. कारण लोक हरवलेली नसतात, तर पूर्णपणे बदललेली असतात. लक्षात ठेवा, आपल्याला सुद्धा लोकांवर अवलंबून राहायचं नाही आहे. कुणाच्या जीवनात काय होईल ते सांगता येणार नाही आहे. समर्थ म्हणाले, आपला देह जर अवलंबून राहत असेल अजूनपर्यंत, तर समर्थ म्हणाले, जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वयेची कष्ट ते गेला तोची भला. जेवढं आपल्याला बघा स्वतःहून करता येईल ना, तेवढं करण्याचा प्रयत्न करा, परंतु दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका, जेणेकरून आपल्याला त्रास होईल आणि आपण कोण अवलंबून राहणार नाही. म्हणून चांगल्या विचारांची माणसं, चांगली संगत का असावी, तर प्रत्येक वेळेला किंमत त्यांचीच करा जो पाठीमागं तुमची किंमत ठेवत असतो. काय विचार करतो, जी व्यक्ती आपलं इन्सल्ट करते, अपमान करते ना, त्या व्यक्तींशी आपली संगत जास्त असते. जी व्यक्ती बघा तोंडावर गोड बोलते आणि पाठीमागून काटा काढते ना, त्या व्यक्तींचा आपलं आणि त्यांचे संबंध जास्त असतात. परंतु संबंध ठेवूच नका ना. जी व्यक्ती आपली खरीच मान सन्मान करत असेल, आदर करत असेल, त्या व्यक्तीशी बोलणं साहजिकच आहे. बघा, जी व्यक्ती आपली पाठीमागून सुद्धा स्तुती करत असेल, चांगल्या प्रकारे बोलत असेल, त्या व्यक्तीची संगत असणं फार गरजेचं आहे. म्हणून आता म्हणाले, आपल्या नशिबात तेव्हाच साथ मिळेल तेव्हा तुम्ही उत्तम प्रकारे कर्म कराल. म्हणून समर्थ पुन्हा पुन्हा का म्हणतायत, कर्मावर विश्वास ठेवा, नशिबावर अजिबात विश्वास ठेवू नका. कारण तुमचं नशीब जर पाहायचं असेल, आयुष्यात नशीब जर चमकावायचं असेल, तर कर्माला बघा भर द्या, कर्मामध्ये भर द्या. आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, याच कर्मामुळे आपल्या आयुष्यात नशीब चमकल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.